श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी मातेसंबंधी किंवा तुळशी संबंधी खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार आपण तुळशीची पूजा कशाप्रकारे करावी किंवा तुळशीच्या जवळ अशा कुठल्या वस्तू ठेवाव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहील किंवा आपल्या घरात माता लक्ष्मी वास करेल. आणि माता लक्ष्मी वास करत असेल ज्या घरामध्ये, त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी राहत नाही आणि नशिबाची साथ आपल्याला मिळत राहते. पण तुळशीची पूजा करताना अनेकांच्या हातून बऱ्याचशा चुका होतात. तर कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत तुळशीची पूजा करताना? कारण आता आपण स्त्रिया रोजच तुळशीची पूजा करत असतो, पण काही नियम आपल्याला माहिती नसतात पूजेचे आणि त्यामुळे आपल्याकडून नकळतपणे चुका होतात आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो, आपल्या नशिबावरती होत असतो आणि मग आपण कुठलंही कार्य आपलं सिद्धीत जात नाही, पूर्ण होत नाही आणि यश आपल्याला कशामध्येच येत नाही आणि आपल्याला समजत नाही की कुठल्या गोष्टींमुळे आपण तर सगळं करतो आहे आणि कुठल्या गोष्टींमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. तर या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्यांचाच या गोष्टींवरती विश्वास असेल असं नाही, परंतु ज्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे, त्यांना या गोष्टींवरती नक्कीच विश्वास बसणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीच्या पूजेसंबंधीची संपूर्ण माहिती म्हणजे नियम आणि तुळशीच्या बाबतीत कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला कुठल्या अशा वस्तू ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमीच राहील, हे पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांसंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असं मानलं जातं. यासोबतच तुळशीचे अनेक फायदेसुद्धा आहेत. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये तुळशीचं रोप हे असतंच आणि हिंदू घरामध्ये तर प्रत्येक घराच्या समोर हे तुळशीचं रोपटं किंवा तुळशीचं झाड हे असतंच. ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे सकारात्मकता राहते असं सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं. त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच लोक तुळशीच्या रोपाची दररोज पूजा करतात. यासोबतच तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. पण तुळशीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागेल. तर तुळशीची पूजा करण्याचे काही महत्त्वाचे नियम आपण अगदी थोडक्यामध्ये पाहून घेऊयात. तर काय होतं मंडळी, रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र आपण परिधान करूनच तुळशीची पूजा करायला हवी. पण बऱ्याच ठिकाणी अगदी सकाळी-सकाळी जेव्हा आपण उठल्यानंतर आपल्या ओट्यावरती किंवा समोर आपण घराच्या पाणी मारत असतो, तेव्हा आपण अंघोळ केलेली जर नसेल तर तेच पाणी तुळशीवरती उडत असतं. तर हे खूप असं म्हणजे अशुभ आहे, हे योग्य नाही. त्यामुळे रोज सकाळी अंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करून किंवा वस्त्र परिधान करूनच तुळशी मातेला जल अर्पण करावे. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो. पाणी देण्याच्या चुकीमुळे श्रीहरी आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकतात. त्याचबरोबर महत्त्वाचा अजून एक नियम म्हणजे रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करू नये. कारण आपण सर्रास उठलं की प्रत्येक स्त्रीला सवय असते की उठलं की तुळशीला पाणी घालायचं. पण लक्ष करून रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला पाणी घालू नका. कारण या दिवसात तुळशी माता भगवान विष्णूंचे व्रत करते असे मानले जाते, म्हणजे तिचा उपवास असतो. त्यामुळे आपल्याला रविवारी आणि एकादशीला पाणी घालायचं नाही आहे आणि जर आपण पाणी घातलं तर मग तुळशीला पाणी दिल्यामुळे तिचं व्रत मोडतं. तसेच रविवारी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानेसुद्धा तोडू नयेत. तुळशीच्या रोपाला स्पर्शसुद्धा करू नयेत. तर मंडळी, उद्या आहे चंद्रग्रहण. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला, कारण मग बऱ्याच जणी तुळशीच्या रोपाला पाणी घालू शकतात की आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि चांगला दिवस आहे. तर हो, दिवस चांगला आहे, पण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काळात तुळशीच्या रोपाला हात लावायचा नसतो. त्याचबरोबर पाणीसुद्धा द्यायचं नाही, पूजासुद्धा करायची नसते आणि सुतक म्हणजे जर असेल ना तरीसुद्धा तुळशीची पाने कधीही तोडायची नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही. त्याचबरोबर अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घालायचं नाही, हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. तुळशीच्या रोपाला अस्वच्छ हाताने स्पर्शसुद्धा करायचा नाही किंवा पूजा करताना जेव्हा तुळशीची पूजा करतो आपण, तेव्हा चप्पल वगैरे घालायचं नाही. यामुळे आपण पापाचे भागीदार नक्कीच बनू शकतो. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाची पाने विनाकारण तोडायची नाही. जर तुम्हाला पूजेसाठी लागत असतील तर जितकी आवश्यक आहेत तितकीच पाने अगदी प्रेमाने तोडा आणि
तुळशीची पाने तोडण्याआधी तुळशी मातेची परवानगी घ्या, की एका छान अशा कार्यासाठी, शुभ कार्यासाठी मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच मी तोडत आहे. तर असं तुळशी मातेची परवानगी घ्या आणि त्यानंतरच तिची पानं तोडा. आपल्याला आवश्यक तितकीच पाने फक्त आपण विधीपूर्वक तोडायची आहेत. म्हणजे तुळशी मातेची परवानगी घेऊन तोडायची आहेत. आता या गोष्टी मी ज्या सांगते, या गोष्टींवरती प्रत्येकाचाच विश्वास असेल असं नाही, पण देवावरती विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा या गोष्टींवरती विश्वास आहे. या गोष्टी पारंपरिक म्हणजे रित्या आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. या काही नव्याने आता तुम्ही म्हणाल, की आता हे सगळं YouTubeवरती सगळं मिळतं किंवा हे सगळं पेपर वगैरेमध्ये असतं किंवा सगळ्या मासिक वगैरेमध्ये हे मिळतं. पण हे आत्ता आलेलं आहे म्हणजे इंटरनेटवरती किंवा मोबाईलवरती किंवा YouTubeवरती किंवा मासिकांमध्ये, पेपरमध्ये हे पूर्वीपासून चालत आलेले नियम आहेत. फक्त ते नव्याने माहिती करून देण्याची आत्ता गरज आहे. कारण बरेचसे लोकं आपले जे संस्कार असतात, जी परंपरा असते, हे विसरत चाललेले आहेत. त्यामुळे या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी खूप चांगल्या असतात. तर मंडळी, तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमस्तुते असं मंत्र आपण म्हणायचं आहे. यामुळे पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं. अगदीच तुम्हाला कुठलाही मंत्र येत नसेल तरी गायत्री मंत्र जरी तुम्ही म्हटला तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदिकसुद्धा महत्त्व आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या सुद्धा मानदेश समान मानलं जातं. म्हणजे तुळशी माताच आपण नेहमी बोलत असतो. तर ज्या घरामध्ये तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दुःख, दारिद्र्य कायमचं निघून जातं. यासाठी तुळशीच्या पूजेत काही गोष्टी आपल्याला ज्या समाविष्ट करायच्या आहेत. आता हे झाले अगोदर सांगितले ते झाले तुळशीच्या पूजेचे नियम, की कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या किंवा करायच्या नाहीत. पण आता या पूजेमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी समाविष्ट करायच्यात हे आपण पाहून घेऊयात. तर तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचा विवाह शाळीग्राम याच्याशी झाला होता आणि शाळीग्राम हे भगवान विष्णूंचेच रूप होते. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर तुळशी अर्पण केली पाहिजे. तुळशीचे पावित्र्य एवढे आहे की कितीही पंचपक्वान्नांची थाळी किंवा नैवेद्य आपण जरी बनवला तरीसुद्धा तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते. रोज सकाळी तुळशीची 2 पाने चावून जर आपण खाल्ली तर आपण कुठलेही रोग असेल ना, तर या रोगांना आपण कायमचं दूर ठेवू शकतो. एवढा तुळशीचा महिमा आहे आणि या गोष्टी माहीत असतात. फक्त आपण त्या विसरलेलो असतो किंवा मग कालपरत्वे त्या आपल्या मागे पडलेल्या असतात. पण या अशा प्रकारे व्हिडिओमार्फत या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवी-देवतांचा वास असं सुद्धा मानलं जातं. कारण ते वातावरण देवी-देवतांना आकर्षित करतं म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र आपण ठेवायचा. तुळशीच्या सभोवती घाण वगैरे काही पसारा ठेवायचा नाही. तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि माती देखील पवित्र मानली जाते. तर लहानपणी तुम्हाला आठवत असेल तर आपल्या अंगावरती काही फोड वगैरे आले किंवा आपल्याला कुठल्या प्रकारच्या कीटकांचा दंश वगैरे झाला, तर आपली आजी पटकन अशी तुळशीची माती घेऊन आपल्या अंगाला चोळायची आणि तो दंश किंवा ती जी आग होती, तर ती निघून जायची. तर ही गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत अगोदर झाली असेल. माझ्या लहानपणी नेहमी व्हायची आणि त्यामुळे तुळशीचा गुणधर्म जो असतो तिच्या मातीत सुद्धा उतरतो आणि त्यामुळे तिची माती देखील पवित्र मानली जाते. कारण या मातीमध्ये तुळशीची मुळं रुजलेली असतात म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील मातीसुद्धा कपाळी लावली जाते. तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं. तुळशीच्या सानिध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवताला सुद्धा लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धीसुद्धा होत असते. तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावावा आणि दिव्याच्या खाली म्हणजे दिव्याच्या खाली धान्याची छोटीशी राशी रचावी आणि त्यावर दिवा ठेवावा. फक्त असा दिवा ठेवू नये कधीच. आणि हे दृश्य पाहून लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीवजंतूंना सुद्धा मिळते आणि त्यामुळे नकळतपणे आपल्याकडून सत्कर्म घडते. त्याचबरोबर तुळशीची मंजिरी कृष्णाला प्रिय असते म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरी असल्यास कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी ही संजीवनी आहे आणि तिचे पावित्र्य कायम राखावेत आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जे लोकं माळकरी आहेत किंवा नॉनव्हेज खात नाहीत तर तुळशी माळा ते धारण करतात. तर अशा लोकांनी
तुळशी माळ धारण करणाऱ्या लोकांनी नेहमीच तुळशीचं पावित्र्य राखायचं. त्यांनी मद्यपान करायचं नाही. चुकून सुद्धा मांसाहार त्यांनी करायचा नाही. कारण तुळशी संजीवनी आहे आणि आपण तिची माळा जेव्हा धारण करतो तेव्हा तिचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात. त्यामुळे आपण कधी तिचा अपमान करायचा नाही आणि हे जर नियम पाळले तर तुळशी मातेचा आणि लक्ष्मी मातेचा त्याचबरोबर भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून आपल्या आयुष्यातील दुःख दैन्य नेहमीच दूर होत असते. पण या गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा किंबहुना माहिती असून सुद्धा आपण या गोष्टी विचारात घेत नाही किंवा कृतीत सुद्धा आणत नाही. तर या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आता तुम्ही कितीही पैसे कमवा किंवा कितीही गोष्टी काही करा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देवापाशीच येऊन थांबतात. आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते, की तेव्हा आपला फक्त देवावरती विश्वास असतो, नाही पैशांवरती विश्वास असतो किंवा नाही कुठल्या दुसऱ्या गोष्टींवरती. त्यामुळे देवापाशीच येऊन सगळं थांबत असतं. त्यामुळे तुमचा जर देवांवरती किंवा आपल्या परंपरांवरती विश्वास असेल, तर या छोट्या-छोट्या गोष्टी रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करायला काय हरकत आहे आणि करून तुम्ही अनुभव नक्की पाहू शकता. कारण अगोदर या सगळ्या गोष्टी मला सुद्धा म्हणजे मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये करत नव्हते. पण जेव्हापासून या गोष्टी मी पाळायला लागलेली आहे किंवा करायला लागलेली आहे, तर तो अनुभव वेगळा असतो. आपलं आयुष्य अचानक बदलतं आणि बऱ्याच जणांनी असा अनुभव घेतलासुद्धा असेल. पण खरंच ज्यांच्या आयुष्यामध्ये दैन्य, दुःख, दारिद्र्य आहे ना, तर त्यांनी या गोष्टी नक्की पाळा. आयुष्य नक्की बदलतं आणि स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवा. स्वामी चरित्र सारामृताची पारायणं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर स्वामी समर्थांचे 11 गुरुवार तुम्ही करू शकता. कुठल्याही प्रकारचे तुमचे प्रश्न असतील आयुष्यातले ना, स्वामी महाराज नक्की सोडवत आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.